खूप गरमी आहे, खूप. हॅलो एव्हरीवन, मागे तुम्ही बघतच असाल आजचा जो व्लॉग आहे हा दुबई फ्रेमचा व्लॉग आहे. खूप दिवसापासून मी विचार करत होती की हा व्लॉग बनवायचा आहे आणि फायनली आज तो डे आलेला आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता दुबई फ्रेम आणि खूप लोकांना एक्साइटमेंट सुद्धा असते की दुबई फ्रेम मध्ये नक्की काय आहे. तर मला सुद्धा एक्साइटमेंट आहे आणि लांबून एवढं हे वाटत नाही, पण इथून खूप खूप जास्त हायटेड आहे. सो आय थिंक हा 48 फ्लोअरचा पूर्ण फ्रेम आहे. सो जाऊया आपण व्हिजिट करूया आणि तिकीट्स वगैरे असतात यासाठी सुद्धा. तर ऑनलाईन तिकीट सुद्धा तुम्ही बाय करू शकता आणि इकडे आल्यानंतर तुम्ही ऑफलाईन तिकीट सुद्धा बाय करू शकता. सो मी तर ऑफलाईन करते बिकॉज ऑनलाईन तिकीट्स मी चेक केले होते, बट मला ऑफिशियल वेबसाईट त्यांची मिळाली नाही प्रॉपर. आणि इकडे स्कॅमर्स सुद्धा आहेत या गोष्टीसाठी. तर चुकीच्या वेबसाईटवरनं जर बुक केली तिकीट्स वगैरे तर आपले ते पैसे वेस्ट होतील. सो चला, तिकीटची प्राइस काय आहे, सगळं काय आहे मी ते तुम्हाला दाखवते. आणि मागे हा व्ह्यू बघा तुम्ही. खूप गरमी आहे आताच्या वेदरमध्ये, तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवते. सो चला जाऊया. हा आहे एंट्रन्स पॉइंट. तर आय थिंक इथे तिकीट्स बुक करू शकतो आपण. हँडिकॅप लोकांसाठी तिकीट्स फ्री सुद्धा आहे. गेल्यानंतर तुम्हाला इथे राईट साइड मध्येच वॉशरूम सुद्धा मिळेल. तिकीट्स तर मी घेतलेले आहेत, आता मी तुम्हाला दाखवते तिकीट्स. तर गाईज ही आहे माझी तिकीट. 50 दिरामला एक तिकीट आहे, म्हणजे आपले इंडियन झाले हे 1200 रुपये. तर 1200 रुपीज इंडियन इकडे तिकीट आहे ही. तर हे 1200 रुपीजमध्ये आम्ही काय बघतोय आता आतमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरी गोष्ट 2 दिराम अजून त्यांनी एक्स्ट्रा घेतलेत, म्हणजे टोटल 52 दिराम घेतलेत. हवा इकडे चालू आहे ॲक्च्युली छान, म्हणून एवढी जास्त गरमी फील होत नाही. पण आहे गरमी ॲक्च्युली, मी इथे यूज टू झाली आहे आता गरमीमध्ये, त्यामुळे एवढं फील होत नाही आहे. आणि आता एंट्रन्सकडे आपण पोहोचलो आहोत. बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे, खूप हायटेड आहे. इकडनं बघितलं तर लिटरली वरती बघायला सुद्धा नाही होत एवढ्या उन्हामध्ये. हा आहे एंट्रन्स पॉइंट. तर इकडे दुबईबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन सांगितली आहे त्या लोकांनी, जी ओल्ड दुबई होती त्याबद्दल. ओल्ड जो दुबई होता ना, एक्झॅक्ट तसा त्यांनी इकडे डेकोरेट केलेला आहे. आपलं विलेज सारखंच आहे म्हणजे. तर स्टार्टिंगला एंटर केल्यानंतर आम्हाला इथे हे दिसतंय की जेव्हा स्टार्टिंगमध्ये दुबई जशी होती, ओल्ड दुबई तुम्ही बोलू शकता, तसं त्यांनी इथे पिक्चर्स आणि सगळं रूप सादर केलेलं आहे ओल्ड दुबई. हे लेडीज काम वगैरे करता आहेत तेव्हा टाइमचे. इथे ओल्ड दुबईचा जो लुक आहे तो इथे पेंट केलेला आहे त्यांनी. शॉप्स वगैरे कसे होते त्या टाइममध्ये, तर इथे त्यांनी शॉप्स वगैरे दाखवलेला आहे. सेलर्स कसे होते. इथे सुद्धा काहीतरी पेंटिंग्स आहेत. अट्रॅक्टिव्ह आहे, बघण्यासारखं आहे सर्व. आता लिफ्टसाठी लाईन आहे.
टॉपवरती आलेलो आहोत दुबई फ्रेमच्या आणि पूर्ण ग्लास आहे, ट्रान्सपरंट ग्लास आहे. मी तुम्हाला दाखवते. सी टू हॉरेबल, खूप हॉरेबल आहे. आणि मी अजूनपर्यंत फर्स्ट पाय पण नाही ठेवला आणि मला जमत सुद्धा नाही आहे. आय डोंट नो मी कसं करणार आहे. पण हे असं मध्ये त्या लोकांनी एक फ्रेम, म्हणजे हेच ते स्पेशल आहे बघण्यासारखं आय थिंक. राईट साईडला न्यू दुबई आणि लेफ्ट साईडला मला असं वाटतं ही ओल्ड दुबईचा लुक तुम्ही बोलू शकता. आय थिंक दिस इज अबुधाबी. बघितलंच किती हॉरेबल होतं इकडे. तर ठीक आहे, इथे दोन्ही साईड ज्या आहेत फ्रेमच्या राईट साईडला मी तुम्हाला दाखवते. त्या साईडला लेफ्ट साईडला गेलात तर तिकडे तुम्हाला ओल्ड दुबई बघायला मिळणार आहे. मी त्या साईडचा सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि मध्ये जे आहे ते हॉरेबल आहे. सो इथून तुम्ही बघू शकता शेख झayed इकडचे ज्यांनी दुबई बनवली होती त्याचं पिक्चर आहे. आणि हे स्टोनपासून बनवलेली पिक्चर आहे. वरून तुम्ही बघू शकता कशी दिसते. जाऊया आपण त्या साईडला. आता बघूया लेफ्ट साईडला काय आहे. तर सुरुवातीला काहीच नसताना एक बीच होता आणि त्या बीचपासूनच त्यांचा बिझनेस स्टार्ट झालेला. त्याच्यानंतर दुबई बनायला सुरुवात झालेली होती आणि सर्वात आधी हा एरिया बनला होता ज्याला बोलतात बरदुबई. तो हा जो एरिया आहे करामा बरदुबई हा मेन मानला जातो, कारण हा सर्वात आधी फर्स्ट एरिया आहे दुबईमधला. आणि जो त्या साईडला आहे राईट साईडला न्यू दुबई डेव्हलप झालेली, त्याला बिझनेस वे बोलतात. इकडे एक डिस्प्ले दिलेला आहे जिकडे दुबईचा त्यांनी लोकेशन दिलेला आहे पूर्ण. जसं हा दुबई इंटरनॅशनल फायनान्स सेंटर. हा इकडे दुबई मॉल आहे. इकडे जर तुम्ही 10 दिराम म्हणजे 10 दिराम इथे तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथलचे दुबई फ्रेमचे जे कॉईन्स आहेत ते तुम्हाला रेडी होऊन इथून एक कॉईन तुम्हाला रिसीव्ह होईल, जो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तो व्हिजिटर्ससाठी आहे. सो इकडे मॅजिक आहे. आपण इथे स्क्रीनवरती जे लिहिणार ते इथे मोठ्या स्क्रीनवरती शो होईल. मॅजिक. So go and subscribe my channel. स्क्रीनवर आलेलं आहे. आता तरी सबस्क्राईब करा. तर इथून तुम्ही जे खाली ग्राउंडमध्ये फोटोज क्लिक केलेले ते तुम्ही इथून कलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे फ्रेममध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे काही फोटोग्राफर्स मिळतील जे तुमचे छान छान पिक्चर्स क्लिक करून देतील आणि एक तुम्हाला स्कॅन कार्ड देतील. मी तसं पिक्चर क्लिक केल्यानंतर स्कॅन कार्ड देतात ते आणि मग ते इथे तुम्हाला दाखवून तुम्हाला ते देते. असं असतं. तर गाईज ही फ्रेम वर्ल्ड्स बिगेस्ट मानली जाते. त्यानंतर आपल्याला पुढे फ्युचर दुबई बघायला मिळणार आहे. तर फ्युचर दुबई म्हणजे फ्युचरमध्ये अजून काय डेव्हलप होणार आहे दुबईमध्ये ते आपण बघूया. चला. Prepare for first stage separation on my mark. 3, 2,
आल्यानंतर तुम्हाला इकडे शॉपिंगसुद्धा आहे करण्यासाठी. लाईक इथे टी शर्ट वगैरे आहे, कप वगैरे, पेन्स वगैरे, गिफ्ट्स तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला गिफ्ट देऊ शकता. असे छोटे छोटे गिफ्ट्स लाईक फ्रेम्स आहेत, कपमध्ये फ्रेम आहे, एव्हरीथिंग फ्रेम. ही बघा छोटीशी फ्रेम. तर ज्यांना इच्छा आहे गोल्ड स्पूनने जेवण करायची ते इथे बाय करून तुम्ही तुमच्या सोन्याच्या चम्मचने जेवण करू शकता. तर गाईज असा होता आपला हा दुबई फ्रेम. तर करूया आपण एक्झिट. हा ते एक्झिटचा गेट आहे आपली दुबई फ्रेम. गाईज तुम्ही बघताय आता जी मी गेली होती ते या टॉपवर गेली होती. इथून अगदी एवढंच दिसतंय पण एवढा नाहीये. या गरमीमुळे मी पिक्चर्स सुद्धा क्लिक नाही केले. तिकडे मला पिक्चर्स क्लिक करायचे आहेत पण ही गरमी काहीच करू देत नाहीये यार. अगदी 2 मिनिटं सुद्धा मला राहत नाही बाहेर. तो फ्रेम माझ्या मागेच आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज या फ्रेम विजिट करण्याचा जो टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि तिकीटची प्राइस आहे 50 दिराम म्हणजे 52 दिराम पर पर्सन बोलू शकता. त्याच्यानंतर आतमध्ये काय ते आपण बघितलंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच काही न्यू एन्जॉयबल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा. सेल्फिश रूपा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.